ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांनी ज्या अजित पवार साहेबांना इतक्या राजकारणात आणली, इतकी मोठी मोठी पदं दिली आणि त्यांनी अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागावं हे काही जनतेला पटलं नाही। त्याच्यामुळे बारामतीमध्ये सुद्धा 100% सुप्रियाताई चांगल्या मतांनी निवडून येतील। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख आपल्यासोबत आहेत। अनिलजी, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला यश मिळताना दिसतंय, जरी तुमचा अंदाज त्याच्यापेक्षा मोठा असला तरी जवळपास 24 ते 25 जागा महाविकास आघाडीला मिळतील असा एक चित्र जो आहे तो एबीपी माझाच्या एक्झिट पोलमध्ये दिसतंय। जो एक्झिट पोल तुम्ही दाखवताय त्यामध्ये महाविकास आघाडीचा जे 25 जागा 26 जागा तुम्ही दाखवताय त्यापेक्षा सुद्धा महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये चांगलं यश मिळेल अशा प्रकारची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परिस्थिती आहे। तो आपल्याला सांगतो की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्ष म्हणून आम्हाला 35च्या वरती जागा या ठिकाणी महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये मिळेल आणि भारतीय जनता पार्टीला मोठा पराजय महाराष्ट्रामध्ये पाहावं लागेल अशा प्रकारचं चित्र महाराष्ट्रामध्ये होतं। आणि तशाच पद्धतीने 4 तारखेला जेव्हा निकाल येतील तेव्हा आम्हाला महाविकास आघाडीला 35च्या वरती जागा आपल्याला आलेल्या दिसतील। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 पक्ष फुटले असं वाटत होतं की या दोन्ही पक्ष फुटल्यामुळे जे मोठे गट एका बाजूला गेले, उद्धव ठाकरे एकटे पडले, शरद पवार एकटे पडले, कमबॅक करत आहेत जोरदार। असं आहे की उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना फोडली का फोडली? 50 खोके एका आमदाराला 50 कोटी रुपये देऊन 50 आमदार फोडले। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमची पक्ष होता, आमच्यातले अनेक आमचे सिनियर नेते ते सरकारमध्ये सामील झाले। का सामील झाले याची सुद्धा आपल्याला कल्पना आहे की कशाच्या भीतीने सामील झाले, ईडी सीबीआयच्या भीतीने सामील झाले। त्याच्यामुळे आमचं उद्धवजी ठाकरे यांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पवार साहेबांचा पक्ष गेला, चिन्ह गेलं। आम्ही नवीन चिन्ह घेऊन या निवडणुकीत उभं राहिलो। पवार साहेबांचं आमचं राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह, आमचा तुतारी हे घेऊन आम्ही जनतेसमोर गेलो। उद्धवजी ठाकरे यांचं नवीन चिन्ह मशाल हे घेऊन ते जनतेसमोर गेले। आणि ज्या पद्धतीनं आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो एकोप्याने एकत्र येऊन आणि बाकी आमचे मित्रपक्ष एकत्र येऊन ज्या पद्धतीनं आम्ही निवडणूक लढलो त्याच्यामुळे आम्हाला 35च्या वरती महाराष्ट्रामध्ये जागा येणार हे आपल्याला 4 जूनला दिसेल। 4 जून नंतर कमबॅक होणं सुरू होईल आणि कमबॅकचे प्रस्ताव आले तर तुमच्याकडून त्याला हे राहील का? 100% एकदा 4 जूनला निकाल आल्यानंतर आमच्या पक्षामध्ये येण्यासाठी किती मोठी लाईन लागते हे तुम्ही पहा। मी आज माननीय आपले तटकरे साहेबांचं स्टेटमेंट ऐकलं। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या पक्षाचं पहिले पाहावं की 4 तारखेनंतर त्यांच्या पक्षाचं काय होणार आहे। त्यांनी वक्तव्य करताना सांगितलं की जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार, हे जाणार, ते जाणार। असं आहे की आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र आहोत आणि ज्या पद्धतीनं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा जो स्ट्राईक रेट आहे 10 पैकी आमच्या कमीत कमी 8 खासदार निवडून येतील अशा प्रकारची परिस्थिती आहे। कमीत कमी आमचा तर अंदाज 9 यायला पाहिजे। एखादी चुकीने गेली, एखाद्या ठिकाणी मला धक्का लागला म्हणून एखादी जागा किंवा 2 जागा गेल्या तर ठीक आहे, 8 किंवा 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या येतील अशा पद्धतीचं चित्र महाराष्ट्रामध्ये आहे। बारामती सुद्धा येणार, सुप्रियाताई सुद्धा तिथे निवडून येणार। ज्या पद्धतीचं राजकारण बारामतीमध्ये करण्यात आलं, ज्या पद्धतीनं घरामध्ये भांडणं लावण्यात आले, ज्या पद्धतीनं शेवटल्या दिवशी पैशाचा गैरवापर करण्यात आला, रात्रभर बँका उघड्या ठेवून त्यानिमित्तानं पैशाचं वाटप करण्यात आलं आणि ज्या पद्धतीनं शरद पवार साहेबांनी ज्या अजित पवार साहेबांना इतक्या राजकारणात आणली, इतकी मोठी मोठी पदं दिली आणि त्यांनी अशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीच्या नादाला लागावं हे काही जनतेला पटलं नाही। त्याच्यामुळे बारामतीमध्ये सुद्धा 100% सुप्रियाताई चांगल्या मतांनी निवडून येतील। तर महाराष्ट्रामध्ये चमत्कार घडेल, अनिल देशमुख यांच्या घरासमोर गेल्या अनेक दिवसांपासून एक मोठा बॅनर लागलेला आहे आणि आता एक्झिट पोलमधील जे आकडे आलेले आहे ते जर खरे ठरले आणि जसा दावा अनिल देशमुख स्वतः करताय 35 जागांचा दावा ते करताय तर नक्कीच राजकीय दृष्टिकोनातून त्याला चमत्कारच म्हणावा लागेल। मात्र चमत्कार होतो की नाही यासाठी आपल्याला 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।